नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सध्या सुरू असलेल्या टॉप मोस्ट 5 ॲडव्हर्टाइजमेंटचा स्टडी करणार आहोत। यामध्ये मित्रांनो, या ॲडव्हर्टाइजमेंट बघण्यासाठी तुम्हाला महाजॉबहब.in या आपल्या अधिकृत संकेतस्थळावरती यायचं आहे। यामध्ये ही पहिली ॲडव्हर्टाइजमेंट आहे। ही पहिली ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे ती भारत सरकारच्या सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या मार्फत भरली जात आहे। करन्सी नोट प्रेस नाशिक इथे ही पदभरती असणार आहे। तब्बल 534 पदांची एक मोठी भरती केली जात आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील उमेदवारांना महाराष्ट्रातच जॉब हवा आहे, महाराष्ट्रातच पेपर देखील द्यायचा आहे, तर अशा उमेदवारांसाठी ही भरती एक चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे। यामध्ये वेलफेअर ऑफिसर, सेफ्टी ऑफिसर, सुपरवायझर, आर्टिस्ट, ग्राफिक डिझाईन, ज्युनियर ऑफिस असिस्टंट, सेक्रेटरी असिस्टंट आणि ज्युनियर टेक्निशियन यांसारखी महत्त्वाची पदं वेगवेगळ्या विभागात भरली जात आहे। तब्बल 534 पदांची एक मोठी भरती असणार आहे, ज्यासाठी उमेदवारांना 19 मे 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। यामध्ये SC, ST, फिजिकली डिसेबल्ड कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 200 रुपये, तर बाकी उमेदवारांसाठी 1000 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे। यामध्ये वयोमर्यादा 18 ते 30च्या दरम्यान उमेदवारांची पदानुसार या ठिकाणी बघितली जाणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला अर्ज करता येणार आहे। वेतन श्रेणीच्या बाबतीत तुम्ही बघू शकता, प्रत्येक पदासाठी 7व्या वेतन आयोगानुसार उमेदवारांना पगार जो आहे तो दिला जाणार आहे। सर्वाधिक पगार सेफ्टी आणि वेलफेअर ऑफिसर या पदासाठी असणार आहे। 1,03,000 पर्यंत हा पगार उमेदवारांना केंद्र सरकारमार्फत दिला जाणार आहे। या व्यतिरिक्त DA, HRA, TA यांसारखे बेनिफिट आणि अलाउन्सेस देखील उमेदवारांना पगाराव्यतिरिक्त दिले जाणार आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील नाशिक हे तुमचं नोकरी ठिकाण असणार आहे। या व्यतिरिक्त देवस मध्य प्रदेश आणि हैदराबाद, तेलंगणा हे देखील तुमचं जॉबचं लोकेशन असू शकतं। ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करणं आवश्यक असणार आहे। यामध्ये पात्र अशा उमेदवारांची सर्वप्रथम कम्प्युटर बेस्ड एक्झाम घेतली जाणार आहे। त्यानंतर कौशल्य चाचणी, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र पडताळणी घेऊन सर्वात शेवटी मेडिकल एक्झाम घेऊन पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती या पदासाठी दिली जाणार आहे। या प्रत्येक पदासाठी तुम्ही शैक्षणिक पात्रता देखील या ठिकाणी चेक करू शकता। वेलफेअर ऑफिसर या पदासाठी सोशल वर्कमधनं तुमचं MA असणं गरजेचं असणार आहे। सेफ्टी ऑफिसर या पदासाठी फर्स्ट क्लास सहित तुमची इंजिनिअरिंगची पदवी आणि 2 वर्षाचा अनुभव किंवा इंजिनिअरिंगचा डिप्लोमा किंवा प्लस वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तरी देखील तुम्ही अर्ज करू शकता। सुपरवायझर या पदासाठी दिलेल्या फील्डमधनं तुमचं 3 वर्षाचा इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पूर्ण असणं आवश्यक असणार आहे। या व्यतिरिक्त ज्युनियर टेक्निशियन या पदासाठी देखील ITI केलेल्या उमेदवारांना प्राधान्य या ठिकाणी दिलं जाणार आहे। यामध्ये ज्युनियर ऑफिस असिस्टंट या पदासाठी मात्र कोणत्याही शाखेतून, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून तुम्ही पदवी उत्तीर्ण केलेला आहे, तुम्ही अर्ज करू शकणार आहात। कायमस्वरूपी असा हा जॉब असणार आहे। तर मित्रांनो, ही आपली पहिली ॲडव्हर्टाइजमेंट होती। या ॲडव्हर्टाइजमेंट संदर्भाचे संपूर्ण डिटेल तुम्हाला हवे असतील तर तुम्ही या बटनावरती क्लिक करून या ठिकाणी घेऊ शकणार आहात। आता दुसरी ॲडव्हर्टाइजमेंट सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची अपडेट मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। टेक्स्टबुकवरती ग्रँड पास सेल सुरू झालेला आहे। यामध्ये एका पासमध्ये तुम्ही सर्व एक्झामचं प्रिपरेशन करू शकणार आहात। म्हणजे एक पास म्हणजे सर्व परीक्षा असणार आहे। यामध्ये तुम्हाला सर्व परीक्षांचे 70,000 प्लस मॉक टेस्ट आणि नोट्स एकाच ठिकाणी मिळणार आहे। यामध्ये 1,199 रुपयांचा हा पास या सेलमध्ये तुम्हाला मिळणार आहे फक्त 439 रुपयात। आणि विशेष म्हणजे जर तुम्ही माझा कुपन कोड MJHB12 वापरला तर तुम्हाला त्यावर आणखी 12% एक्स्ट्रा डिस्काउंट मिळणार आहे। लक्षात ठेवा, ही ऑफर फक्त 30 एप्रिलपर्यंतच आहे। तर लगेच डिस्क्रिप्शनमधील लिंकवरती क्लिक करा आणि माझा कोड MJHB12 वापरून आपला पास कन्फर्म करा। आता यानंतर पुढच्या ॲडव्हर्टाइजमेंटकडे आपण येणार आहोत। त्यानंतर मित्रांनो, ही आपली दुसरी ॲडव्हर्टाइजमेंट आहे। यामध्ये आदिवासी विकास विभागात सरळ सेवा पदभरती केली जाणार आहे। यामध्ये 416 चौकीदार पदं जी आहे ती भरली जाणार आहे। महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या आदिवासी विभागात ही पदभरती असणार आहे, ज्यासाठी उमेदवारांना 18 मे 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। यामध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 1000 रुपये, तर मागास प्रवर्गातील उमेदवारांना 900 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे। उमेदवारांचं वय 18 ते 38च्या दरम्यान मात्र या पदांसाठी असणं आवश्यक असणार आहे। यामध्ये रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांना वयाची विशेष सूट शासनाच्या नियमानुसार दिली जाणार आहे। 7व्या वेतन आयोगानुसार म्हणजेच 15,000 ते 47,600 स्केलनुसार उमेदवारांना या पदांसाठी पगार देखील दिला जाणार आहे। महाराष्ट्रात तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे। या पदांसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। सर्वप्रथम या पदांसाठी उमेदवारांची ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे। यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न उमेदवारांना विचारले जाणार आहे। त्यानंतर पात्र अशा उमेदवारांची निवड जी आहे ती शारीरिक आणि वार्षिक चाचणी घेऊन केली जाणार आहे। यामध्ये कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून कमीत कमी 10वी उमेदवारांची उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे आणि हा देखील कायमस्वरूपी असा जॉब आहे। या संदर्भाची सविस्तर अपडेट तुम्हाला हवे असेल तर या बटनावरती क्लिक करून तुम्ही ते घेऊ शकणार आहात। तर अशा पद्धती मित्रांनो, ही आपली दुसरी ॲडव्हर्टाइजमेंट होती। यामध्ये मित्रांनो, तिसरी ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही या ठिकाणी बघू शकता। भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सशस्त्र सीमा बलामध्ये ही पदभरती केली जात आहे। यामध्ये कॉन्स्टेबल हे पद वेगवेगळ्या विभागात भरलं जात आहे। तब्बल
827 पदांची एक मोठी भरती असणार आहे, ज्यासाठी उमेदवारांना 4 मे 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। यामध्ये एससी, एसटी, महिला आणि माजी सैनिकांसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे, मात्र बाकीच्या उमेदवारांसाठी 100 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे। मित्रांनो, या पदांसाठी पदानुसार उमेदवारांचं वय 18 ते 27 दरम्यान असणं आवश्यक असणार आहे। तुम्ही त्याचे डिटेल देखील या ठिकाणी चेक करू शकता। 7व्या वेतन आयोगानुसार म्हणजेच 21,700 ते 69,100 या स्केलनुसार उमेदवारांना या पदांसाठी पगार दिला जाणार आहे। संपूर्ण भारत तुमचं हे जॉबचं लोकेशन असणार आहे। या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांची एक्झाम घेतली जाणार आहे। आता या पदांसाठी सर्वप्रथम उमेदवारांची शारीरिक चाचणी, त्यानंतर लेखी परीक्षा, नंतर कागदपत्र पडताळणी आणि सर्वात शेवटी वैद्यकीय तपासणी करून पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे। या पदांसाठी उमेदवारांची 10वी आणि दिलेल्या फील्डमधनं ITI असणं आवश्यक असणार आहे। त्याचे देखील डिटेल्स तुम्ही mahajobhub.in या संकेतस्थळावरती जाऊन घेऊ शकता। कायमस्वरूपी असा हा जॉब असणार आहे। सविस्तर माहिती जर तुम्हाला हवी असेल तर या संदर्भाचा सविस्तर व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे। या बटनावरती क्लिक करून तुम्ही या संदर्भाचे अपडेट घेऊ शकणार आहात। तर अशा पद्धतीने मित्रांनो, ही आपली तिसरी ॲडव्हर्टाइजमेंट होती। यानंतर चौथी ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही या ठिकाणी बघू शकता। भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच कर्मचारी चयन आयोगामार्फत ही पदभरती केली जात आहे। तब्बल 3003 पदांची एक मोठी भरती असणार आहे। यामध्ये स्टेनोग्राफर, लॅबोरेटरी अटेंडंट, लिपिक, सहाय्यक, लेखापाल, सायंटिफिक असिस्टंट, फील्ड अटेंडंट, लोअर डिव्हिजन क्लर्क, वार्क अटेंडंट, नर्सिंग ऑफिसर, मल्टीटास्किंग स्टाफ, नर्सिंग ऑफिसर, कनिष्ठ अभियंता, चालक यांसारखी महत्त्वाची पदं भरली जात आहे, ज्यासाठी उमेदवारांना 4 मे 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। आणि या पदांसाठी साधारणपणे जून महिन्यामध्ये एक्झाम उमेदवारांची घेतली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या पदांसाठी SC, ST, महिला, फिजिकली डिसेबल आणि एक्स सर्व्हिसमन कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे, तर बाकी उमेदवारांना 100 रुपये इतकं परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने पे करणं आवश्यक असणार आहे। उमेदवारांचं वय 18 ते 30 दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता। यामध्ये देखील राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे। कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून तुम्ही 10वी 12वी उत्तीर्ण आहात किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून तुम्ही पदवी उत्तीर्ण आहात तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे। पदानुसार तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन चेक करायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे। याही पदासाठी 7व्या वेतन आयोगानुसार उमेदवारांना पगार दिला जाणार आहे। जबरदस्त असा हा पगार असणार आहे। या पदांसाठी सर्वप्रथम उमेदवारांची कम्प्युटर बेस्ड एक्झाम घेतली जाणार आहे। त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि सर्वात शेवटी कौशल्य चाचणी घेऊन पात्र अशा उमेदवारांची या ठिकाणी निवड जी आहे ती केली जाणार आहे। यामध्ये शैक्षणिक पात्रता तुम्ही बघू शकता। काही पदांसाठी 10वी गरजेची आहे, काही पदांसाठी 12वी पास असणं गरजेचं असणार आहे, तर काही पदांसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणं गरजेचं असणार आहे। आणि या संदर्भाचा देखील सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे। या बटनावरती क्लिक करून तुम्ही या संदर्भाचे अपडेट घेऊ शकणार आहे। तर मित्रांनो, ही आपली म्हणजे चौथी ॲडव्हर्टाइजमेंट होती। आता यानंतर 5वी ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही या ठिकाणी बघू शकता। भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच कर्मचारी चयन आयोगामार्फत स्टेनोग्राफर ग्रेड C आणि ग्रेड D पदांची भरती केली जात आहे, ज्यासाठी उमेदवारांना 15 मे 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। मित्रांनो, तब्बल 731 पदांची एक मोठी भरती असणार आहे, ज्यासाठी उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे। यामध्ये सर्वप्रथम तुम्ही भारताचा नागरिक असणं आवश्यक असणार आहे। स्टेनोग्राफर ग्रेड C या पदासाठी उमेदवारांचं वय 18 ते 30 वर्ष, तर स्टेनोग्राफर ग्रेड D या पदासाठी उमेदवारांचं वय 18 ते 27 दरम्यान असणं आवश्यक असणार आहे। यामध्ये रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयाची विशेष सवलत देखील देण्यात आलेली आहे। कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून तुम्ही फक्त 12वी पास आहात तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकणार आहे। त्याचे देखील डिटेल्स तुम्ही या PDF मध्ये बघू शकता। आता या पदांसाठी सर्वप्रथम उमेदवारांनी दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने 15 मे 2026 पर्यंत अर्ज करणं आवश्यक असणार आहे। यामध्ये वुमेन, SC, ST कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे, तर बाकी उमेदवारांसाठी फक्त 100 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे। आणि हे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील पे करू शकता। महाराष्ट्रातील देखील उमेदवारांना एक चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे, कारण महाराष्ट्रातील अमरावती, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, जळगाव आणि नांदेड हे तुमचं एक्झाम सेंटर असणार आहे। बाकी एक्झामचं स्वरूप देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता। 200 प्रश्न 200 गुणांसाठी विचारले जाणार आहे, ज्यासाठी 2 तासाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे। आणि यानंतर पात्र अशा उमेदवारांची नियुक्ती या ठिकाणी केली जाणार आहे। त्याचा डिटेल सिलेबस तुम्ही या ठिकाणी याच PDF मध्ये बघू शकणार आहे। तुमच्या माहितीसाठी ही PDF मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे। मित्रांनो, या संदर्भाचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे। या बटनावरती क्लिक करून तुम्ही या संदर्भाचे अपडेट घेऊ शकणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो, या टोटल 5 ॲडव्हर्टाइजमेंट होत्या। लवकरात लवकर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे। अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। सो थँक्यू फॉर वॉचिंग।